आपल्याकडे रिक्रुटमेंट तर लागतंच, आपल्याला एम्प्लॉई लागतात. ठीक आहे, एम्प्लॉई आणण्याची वेगवेगळ्या आपल्याकडे तऱ्हा अवेलेबल आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की हा माझा मित्र आहे, याला जॉबची गरज आहे, घ्या याला. किंवा माझ्या भावाची मुलगी आहे, तिला काहीतरी जॉब नाही आहे, तर घ्या हिला. असं करून पण आपल्याला भरती करता येते. किंवा माझ्याकडे एक प्रोजेक्ट येणार आहे, ह्या प्रोजेक्टमध्ये मला 4 माणसांची आता गरज आहे, 4 माणसं या पद्धतीची आहेत. असं जर जेव्हा आपल्याला क्लिअर असतं, अशा तऱ्हेने मग आपण माणसं शोधतो आणि त्या प्रकारे पण आपण माणसं घेतो. बरोबर आहे. तर दोन्ही गोष्टी बरोबर आहेत जेव्हा आपण आपल्याला घ्यायचं असतं. असंही होतं की आता आपल्याला ह्या पर्टिक्युलर विभागांमध्ये माणसांची कमतरता आहे, तर ह्या विभागामध्ये जास्त माणसं आहेत, त्यातले काही लोक काढून आपण इथे घेऊ शकतो. असं पण आपण ज्याला इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफर म्हणतो तसं पण आपण करू शकतो. सो टिपिकली जेव्हा नवीन माणूस आपण घेतो त्या गोष्टीला आपण भरती प्रक्रिया म्हणतो.